तोडणी मजूर आणि भटक्या समाजातील मुलांचं शिक्षण अखंड राहावं हा ध्यास बागलिगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बाबूराव वरपे यांचे 30 वर्षांचे अविरत कार्य। दरवर्षी 400 ते 500 मुलांना शैक्षणिक साहित्य आणि मदतीद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न। चंदगड तालुक्यातील बागिलगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक तथा रामपूर येथील नागरिक बाबूराव वरपे गेली तब्बल 30 वर्षे ऊस तोडणी मजूर आणि भटक्या समाजातील मुलांचे शिक्षण अखंड सुरू राहावे या उद्देशाने अविरत झटत आहेत। समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावे या ध्यासातून त्यांनी उभा केलेला उपक्रम आज प्रेरणादायी ठरत आहे। चंदगड तालुक्यातील दौलत अथर्व शुगर हलकर्णी परिसरातील राजगोळी येथील हेमरस शुगर तसेच नलवडे शुगर कारखान्याच्या ऊस हंगामासाठी पर जिल्ह्यातून हजारो कुटुंबे स्थलांतरित होत असतात। सततच्या स्थलांतरामुळे या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात। ही बाब लक्षात घेऊन बाबूराव वरपे यांनी ऊसाच्या फड्यात तात्पुरत्या वस्तीस्थळी आणि झोपड्यांमध्ये जाऊन चल अभ्यासिका सुरू केली आहे। हलकर्णी, नागणवाडी, हेरे, म्हाळुंगे, कोवाड, राजगोळी अशा विविध ठिकाणी जाऊन ते मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात। मुलांसाठी अभ्यासिका घेतात, पालकांचे शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन करतात, तसेच शैक्षणिक साहित्य, कपडे, शूज, रोख आर्थिक मदत, फळे आणि खाऊ वाटप करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करतात। माता भगिनींना साड्या व स्वेटर देत कुटुंबाशी आत्मीय नातेही निर्माण करतात। ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसोबतच हेळवी, लाड लक्ष्मीकार, धावड, कोल्हाटी, फासेपारधी, भंगार गोळा करणारे, लाकूड तोडे, नाथपंथी डवरी अशा विविध भटक्या समाजातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरत आहेत। दरवर्षी सुमारे 400 ते 500 मुलांना ते शैक्षणिक साहित्य, कपडे आणि आर्थिक मदत पुरवतात। या 30 वर्षाच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे अनेक मुले आज नियमित शाळेत जाऊ लागली असून काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडेही वाटचाल सुरू केली आहे। हेच त्यांच्या कार्याचे खरे यश असल्याचे बाबूराव वरपे सांगतात। या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात पत्नी शारदा तसेच मुले सायली आणि साहिल यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले। नूतन सभापती विलास नाईक आणि चंदगड पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात करता येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। ऊसाच्या फडात ज्ञानाचा दिवा पेटवत समाजातील वंचित मुलांना शिक्षणाची नवी दिशा देणारे बाबूराव वरपे यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।